आज दवाखान्यात काय बोलणं झालं आपल्याला काही सांगितलं नाही दाजींनी. दिदे, डॉक्टर काय बोलले का? नाही म्हणजे ह्या औषधांचा जास्त काही परिणाम नाही ना होणार? मी काय म्हणतोय दिदे, अमोलच्या आजारावर दुसरीकडे कुठं चांगला उपचार होतोय का बघायचं का आपण? दिप्या, अरे दुसरीकडे काय बघणार आहोत आपण? आणि पुण्यातल्या सगळ्यात बेस्ट हॉस्पिटलमध्ये त्याचे उपचार सुरू आहेत ना. आणि डॉक्टरही म्हणाले की असे काही सिरियस पेशंट असतील त्यांच्यावरचे उपचार ते मुंबईच्या किंवा अब्रॉडच्या डॉक्टरांना विचारून मगच करतात. अप्प्या, दिप्या म्हणतोय आपण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा प्रयत्न करायला काय हरकत आहे? हा हा, मला पण पटतंय दीपकचं. म्हणजे ही ट्रीटमेंट चालू राहिलं तरी पण आपण चौकशी करायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा हा, तसं असेल तर आरजाच्या कानावर पहिलं घालायला पाहिजे. हा, हा दिदे, तू एकदा बोलून घे दाजींशी. दिप्या, हे बघ, अर्जुनशी बोलायला माझी काहीच हरकत नाहीये, पण आता कॅन्सर आजारावर दुसरे उपचार तरी काय असणार ना. केमो आणि नंतर सर्जरी, एवढेच उपचार आहेत. हो अपर्णा, पण परदेशातून बरेच लोक या आजारातून बरे होऊन येत आहेत. हो सर, ते बरे होऊन येतात कारण त्यांना लवकर कळतं. आपल्याकडे प्रॉब्लेम हा झालाय ना की आपल्याला निदान खूप उशिरा झालंय. हा, ते आहेच. पण असं असेल ना की परदेशात जे तंत्रज्ञान आहे ते इथं नसेल, विचारून बघायला काय हरकत आहे या ठिकाणी? हा, आणि समजा अमोलच्या आजारावर काय भारी उपाय सापडला तर चांगलं काय की आपल्यासाठी. अगं तिथे लय भारी गोष्ट होईल. हा, आपण तसं करूया. जिथं जगातल्या उत्तम सर्जरी होतात ना तिथं नेऊयात अमोलला. हो, अमोलला चांगल्यातले चांगले उपचार मिळाले पाहिजेत अप्प्या. आणि पे पैशाचं काही लागलं ना तर सांग आम्हाला, आपण करू काहीतरी. हा, हा, आता अमोल बरं होणं लय महत्वाचं आहे आपल्या सगळ्यांसाठी. बरं बरं बरं, मला तुमच्या सगळ्यांचं म्हणणं कळतंय आणि आत्ताही त्याचे चांगलेच उपचार सुरू आहेत. पण तरी तुमचं म्हणणं आहे ना, तर मी एकदा अर्जुन सोबत या विषयावर बोलते. हा हा, तू घे बोलून दाजींशी, तर मी पण जरा चौकशी करतो. मी पण माझ्या कलिग्सना फोन करतो आणि बघतो काय होतंय का, काय माहिती मिळते का. हा चालेल, चौकशी करूयात. अमोलला चांगल्यातले चांगले उपचार कसे मिळतील ना याच्याकडे लक्ष देऊयात. ठरलं मग. हा, चालेल.